नमस्कार. मी शिवाजी काळभोर, पत्रकार, सातारा. यशवंत महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघाची आपण माहिती आणि आढावा घेत आहोत. यात आज आपण बोलणार आहोत कराड उत्तर या मतदारसंघाबद्दल. गेल्या अनेक वर्षांपासून कराड उत्तर या मतदारसंघावर पी डी पाटील घराण्याचं वर्चस्व आहे. अनेक वर्षे पी डी पाटील हे आमदार होते. त्याच्यानंतर बाळासाहेब पाटील हे तिथं आमदार आहेत. बाळासाहेब पाटील यांना मतदारसंघाची पुनर्रचना व्हायच्या आधी अरुण जाधव यांनी चांगल्या पैकी टक्कर दिलेली होती. बाळासाहेब पाटील पडता पडता वाचले होते आणि अरुण जाधव हे कराडमधले, त्यांना चांगलं कराडमध्ये मानणारी लोक होती, परंतु त्यांना काँग्रेसचा पाठिंबा होता आणि बाळासाहेब पाटील हे शरद पवार गटाचे उमेदवार होते. यानंतर मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर आनंदराव पाटील यांनी त्यांना 2 वेळा रोखण्याचा प्रयत्न केला. अतुल भोसले यांनी एकदा प्रयत्न केला उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून, परंतु ते काही जमलं नाही आणि अजित पवारांच्या पाठिंब्यामुळं बाळासाहेब पाटील हे तिथं निवडून आले आणि अतुल भोसलेंना परत दक्षिणेमध्ये जावं लागलं. मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर बाळासाहेब पाटील यांचं जे मूळ मतदान जे होतं कराडमध्ये, ते कराड गेलं दक्षिणमध्ये. त्यामुळं एका अर्थानं बाळासाहेब पाटील हे कराड उत्तरसाठी उपरे उमेदवार आहेत आणि हा उपरा उमेदवार गेल्या अनेक वर्षांपासून इथं ठाण मांडून बसलेला असताना येथील जनतेला त्याचं वैषम्य वाटत नाही. बाळासाहेब पाटील हे आपली स्वतःची पी डी पाटील घराण्याची जागीरदारी असल्यासारखं बोलतात, मतदारांशी वागतात आणि कोणाला किंमत देत नाहीत. जे कारखान्याशी संबंधित नेते वगैरे आहेत त्यांना थोडंफार जवळ घ्यायचं, कुरवाळायचं आणि विषय फिनिश करायचं, असं त्यांचं आत्तापर्यंतचं राजकारण कारखान्याच्या जीवावर चाललेलं होतं. आता काही वर्षापूर्वी ज्या वेळेला राष्ट्रवादीची स्थापना झाली त्यावेळेला कराड उत्तरमधील 14 रत्ने ज्यांना म्हटलं जात होतं त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला की आमच्यापैकी कोणालाही तिकीट द्या, पण बाळासाहेब पाटील यांना तिकीट यावेळेला द्यायचं नाही असे शरद पवारांना त्यांनी गारानं सांगितलं. मग या 14 जणांच्या मिटिंगा वगैरे झाल्या आणि कुठं काय माशी शिंकली, सगळ्यांनी एकवर माघार घेतली. त्यात मग मसूरचे मानसिंगराव जगदाळे, रहमतपूरच्या चित्रलेखा माने कदम, पालीचे देवराज पाटील, रहमतपूरचे सुनील माने, या सगळ्यांनी नंतर माघार घेतली. काय घडलं काय नाही घडलं हे त्यांनाच विचारायला हवं आणि माघार घेऊन हे विरोधात पण गेले नाहीत. हे बाळासाहेब पाटील यांच्या बाजूनच त्यांनी ते ज्या पद्धतीनं म्हणतील त्या पद्धतीनं वागत गेले आणि अजूनही त्यांच्या वळचणीला हे गेलेले दिसतात आपल्याला. यापैकी एकाची ही हिंमत झाली नाही की या माणसाला विरोध करावा. कुठली कारणं आहेत त्यांच्याकडं काय कल्पना नाही, पण अजून हे एक चित्रलेखा माने कदम यातल्या सोडल्या तर हे सगळे लोक त्यांना चिटकून आहेत. आता यावेळेला लोकसभेच्या पार्श्वभूमीवर इतकं चांगलं वातावरण असताना बाळासाहेब पाटील यांच्या विरोधातली अँटी इन्कम्बन्सी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढल्या, जनतेत रोष वाढलाय. हा माणूस किती वर्ष आम्ही सहन करायचा आणि हा माणूस इथं ठाण मांडून बसलेला आहे, ज्याचं इथं म्हणजे ज्याचं मतदान पण इथं नव्हतं, मतदारसंघात घर बांधलं म्हणून तो तिकडला मतदार तिकडला रहिवासी होऊ शकत नाही. यांचं सगळं जे या घराण्याचं जे सगळं वास्तव्य आहे किंवा राजकारण आहे ते कराडमध्ये गेलेलं आहे आणि इकडं कराड उत्तरचा जो भाग आहे मग त्यात उमरज गट येतो, पाल गट येतो जिल्हा परिषदेचा, कोपर्डे गट येतो, मसूर गट येतो, त्याच्यानंतर मग रहमतपूर, पुशेसावळी गट, खटावचा आणि सातारचा भाग. आता एवढं सगळं असताना हा कराडमधला लादलेला उमेदवार का जनतेनं इथल्या लादून घेतला की त्याच्या पैशानं त्यांनी जनतेला हे केलं, हे महत्वाचं आहे. आता या वेळेला संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या बाजूनं
वातावरण एकदम चांगलं दिसतंय एकंदरीत. परंतु कराड कराड उत्तर हा मतदारसंघ त्याला अपवाद आहे. त्या दृष्टीनं इथं आता विरोधकांनी फिल्डिंग लावायला हवी. नवीन याच्यामध्ये मनोज घोरपडे आले, धैर्यशील कदम आले, त्याच्यानंतर रामकृष्ण वेताळ आले. परंतु मनोज घोरपडे आणि धैर्यशील कदम हे ज्या वेळेला पहिल्यांदा बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात लढले त्यावेळेला 2 नंबरची मतं धैर्यशील कदम यांना मिळाली, 3 नंबरची मतं मनोज घोरपडे यांना मिळाली. नंतर गेल्या वेळेच्या निवडणुकीत 2 नंबरची मतं मनोज घोरपडे यांना मिळाली, 3 नंबरची मतं धैर्यशील कदम यांना मिळाली. आता धैर्यशील कदम यांना भाजपचे जिल्हाध्यक्ष केल्यामुळं त्यांची उमेदवारी नसल्यातच जमा आहे. परंतु त्यांचं अजून घोडं दामाटणं सुरूच आहे. जरी सातारा जिल्हा भाजपमध्ये ते बऱ्याच जयकुमार गोरे यांना घेऊन बऱ्याच कुरघोड्या करत असले तरी उदयनराजे भोसले यांची एकदा नाराजी झाली म्हणजे ती झाली. त्यामुळे धैर्यशील कदम यांना तिकीट मिळण्याची शक्यता कमी आहे. रामकृष्ण वेताळ हा चांगला चेहरा होऊ शकतो, परंतु त्या दृष्टीनं ते दमदारपणे पावले टाकताना दिसत नाहीत. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर विरोधकांची एकी झाली चांगल्या पद्धतीनं तर बाळासाहेब पाटील यांना हरवणं आणि त्यांना त्यांच्या कराड दक्षिणमध्ये पिटलणं काही अवघड नाही. परंतु एकी दिसली पाहिजे. आता यात जी 2 मुख्य नावं दिसत आहेत त्यात एकावर खुनाचा आरोप, तो दुसरा उदयनराजेंशी पंगा घेतलेला. त्यामुळे मग आता या दोघांचं आता स्पष्टच सांगायचं तर मनोज घोरपडे यांच्यावर खुनाचा आरोप आहे जो त्यांच्या कारखान्यात झालेला होता. आणि धैर्यशील कदम यांनी उदयनराजे भोसले यांच्याशी पंगा घेतलाय. उदयनराजे भोसले यांच्याशी पंगा म्हणजे दोन्ही महाराजांचे पंगा, आणि दोन्ही महाराज त्यांना या सातारा तालुक्यातून काडीचीही मदत करणार नाहीत. मग आता मनोज घोरपडे हा आरोप घेऊन कशा पद्धतीनं जनतेला सामोरे जाणार. मग यापेक्षा रामकृष्ण वेताळ यांचा पर्याय का नको. तसेच उदयनराजे यांचे दुसरे कट्टर कार्यकर्ते कुलदीप क्षीरसागर यांनी आपलं घोडं पुढं दामटायचा प्रयत्न केलाय. मग ही एकी कशी होणार याकडे आता तिथल्या जनतेचं लक्ष लागलेलं आहे. आम्ही आता प्रत्यक्ष जनतेत जाऊन यशवंत महाराष्ट्र चॅनलतर्फे प्रतिक्रिया घेणार आहोत. त्या घेऊनच आम्ही तुमच्या समोर नंतर येऊ. नमस्कार.